नमस्कार, मी कृष्णा जायडे. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की महाराष्ट्र पोलीसचे सध्या फॉर्म भरणे चालू आहे आणि त्यामध्ये काही विद्यार्थी जे फॉर्म भरत आहे ते चुका करत आहे. तर चुका त्यांच्या अशा आहेत मित्रांनो, कोणी जन्मतारीख चुकीचं टाकते, कोणी नॉन क्रिमिनलचा जो नंबर आहे, जावा क्रमांक तो चुकीचा टाकते. म्हणजे आपल्या पद्धतीने फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहे आणि अनेक चुका त्याच्यामध्ये करत आहे. आणि चुका झाल्याच्या नंतर मग विचारतात की चूक झाली, आता काय करू, कॅन्सल करू की काय करू. म्हणजे त्यांना काय करावे ते कळत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्ही जर एक वेळेस फॉर्म भरला आणि तो सबमिट केला, सबमिट करतेवेळी आपल्याला एक इंटिमेशन येते की हा फॉर्म तुम्ही जर सबमिट केला तर त्यानंतर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एडिट किंवा काही होणार नाही. तर सबमिट करण्याच्या अगोदर तुम्ही तो विचार केला पाहिजे. सबमिट झाल्याच्या नंतर फॉर्म एडिट होत नाही. मग जर तो तुम्हाला फॉर्म एडिट करायचा तर काय करायचं, हा प्रश्न तुमच्यासमोर पडतो. तर मित्रांनो, त्या फॉर्मचं तुम्हाला पेमेंट करावं लागते. पेमेंट केल्याच्या नंतर तेथे कॅन्सलचं ऑप्शन येते. एक येते प्रिंट, आपला फॉर्म प्रिंट करण्यासाठी ऑप्शन असते. एक प्रिंट रिसिप्ट असते, जे पेमेंट तुम्ही 350 रुपयाचं करता ते. आणि एक त्याच्या शेजारी पहिलं जे ऑप्शन असते ते कॅन्सलचं असते. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही कॅन्सलवरती क्लिक करून एक OTP मिळतो तुम्हाला आणि तो OTP टाकल्याच्या नंतर तुमचा फॉर्म कॅन्सल होत असतो. फॉर्म कॅन्सल झाल्याच्या नंतर तुम्ही परत फॉर्म भरू शकता का? तर हो, तुम्ही फॉर्म परत भरू शकता. मग तुम्ही परत फॉर्म भरते वेळी व्यवस्थित माहिती भरून तो फॉर्म भरू शकता. बस इतकी साधं सोपी आहे पद्धत आहे मित्रांनो. पण माझं एक म्हणणं आहे, तुम्ही फॉर्म भरते वेळी विचार करा, वाचून भरा, घाई करू नका. नाहीतर तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही सायबर कॅफेवरती जा आणि त्यांची मदत घ्या. कसं आहे, फॉर्म चुकल्याच्या नंतर प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवू शकता आणि जे प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवतील त्यांना कारणीभूत तुम्हीच असाल मित्रांनो. तर सांभाळून फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडला किंवा पुढच्या भविष्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमची जन्मतारीख चुकते, व्यवस्थित टाका. मार्कशीटचा तुम्ही 12वीचा जो मार्कशीट क्रमांक आहे तो क्रमांक टाका. कोणी आपला शीट नंबर टाकून देते, कोणी काही करून टाकते. तर प्लीज व्यवस्थित फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, परंतु चुका करू नका. बस, धन्यवाद, थँक्यू.